आणि यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत द हिंदूच्या ब्युरो चीफ विनया देशपांडे. विनयाजी, खूप खूप स्वागत आहे आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये. राष्ट्रवादी संदर्भात चर्चा करण्यासाठी खास आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे, कारण राज्यातल्या सगळ्याच राजकीय घडामोडींवरती एक ब्युरो चीफ म्हणून, एक पत्रकार म्हणून तुमचं देखील तशाच प्रकारे नजर आहे. सगळ्या घडामोडींवरती तुम्ही लक्ष ठेवून आहात. मात्र एक घडामोड जी आज दिवसभरात आणखी चर्चेचा विषय ठरली ती म्हणजे राष्ट्रवादीचं विलिनीकरण किंवा मग थेट शरदचंद्र पवार हे एनडीए मध्ये सामील होणार. राष्ट्रवादीचं नेमकं भवितव्य काय काय सुरू आहे राष्ट्रवादीमध्ये, जे एका बाजूला राज्याच्या राजकारणामध्ये सत्तेत आहेत आणि एकमेकांच्या विरोधात लढलेले पाहायला मिळतात, तेच आता पुण्यामध्ये एकत्र येण्याच्या तयारीमध्ये. विनयाजी, धन्यवाद विशाल. एकतर आपण ज्या गोष्टी आता सांगितल्यात, मला वाटतं दर काही वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्या शिळ्या कढीला ऊत आणला जातो आणि पुन्हा त्याच चर्चा रंगल्या जातात. आपण पाहतोय गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक वर्षी किंवा दर 2 वर्षांनी या चर्चांना उधाण येतं की आता सुप्रियाताईंना केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे आणि शरद पवार भाजप प्रणित जे एनडी आहे त्याला येऊन जॉईन होणार आहेत. ते काही असलं तरी आता पुण्यात तरी निदान अजित पवार आणि शरद पवार दोघे एकत्र येऊन निवडणुका लढतायत आणि त्या निमित्ताने ह्या सगळ्या चर्चांना पुन्हा उधाण आलेलं आपण बघतोय. पुण्यातल्या पुण्यात जर का आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी बोललो दोन्ही बाजूंच्या, त्यांचं असं म्हणणं आहे की हे फक्त पुण्यापुरतं आहे कारण पुण्याची निवडणूक जिंकायची आहे. पण जर का मवियाचा कानोसा घेतला, मविया जी आता अस्तित्वात आहे की नाही इथपासून खरं तर प्रश्न आहे, कारण की सगळेच पक्ष जवळपास त्यातून बाहेर पडल्यासारखे झालेले आहेत आता. पण मवियाचे जे 2 घटक पक्ष आहेत ज्यांनी शरद पवारांबरोबर लोकसभेची निवडणूक लढली, विधानसभेची निवडणूक लढली, गेल्या वर्षभरात जे पवारांबरोबर आहेत, एकंदरीत मवियाचा कानोसा घेतला तर तिथूनही अशा प्रकारची कुरबुर थोडीफार ऐकू येते की काही सांगता येत नाही. म्हणजे मवियाच्या स्वतः घटक पक्षांनाही आता त्याबद्दल फारशी खात्री वाटत नाही. पहिल्या 2 फेजेस मध्ये वाटली. आपण जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या 2 फेजेस बघितल्या निवडणुकांच्या, तेव्हा ज्यात आपण बघितलं की अजित पवारांच्या पक्षाने सरशी मारली आणि शरद पवारांकडे फार काही हाती लागलं नाही. तेव्हापासून एकंदरीत मवियामध्ये पुन्हा ही कुरबुर सुरू झालेली आहे की शरद पवारांच्या पक्षात कदाचित असं घटक पक्षांना वाटतंय की त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच आता अजित पवारांबरोबर जाऊन जुळायचं आहे. तसंही आपण जर का बघितलं तर राष्ट्रवादी हा जो पक्ष राहिलेला आहे हा नेहमीच सत्तेत येण्याच्या दृष्टीने त्यांची महत्वाकांक्षा खूप जास्त राहिलेली आहे आणि त्यामुळे जेव्हा अजित पवारांकडे सत्ता आली तेव्हा साहजिकच झुकतं माप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचंही अजित पवारांकडे जास्त वळवून आणण्यात ते गेल्या काही महिन्यात तरी जास्त यशस्वी ठरलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर पुण्यात एकंदरीत ज्या घडामोडी झाल्या आहेत, गेल्या महिन्याभरात ज्या 2 फेजेस झाल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या, त्या सगळ्याच्या आधारावर ह्या सगळ्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. विशाल, बरोबर आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र